रामकृष्ण परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी मिळून गेली गोडीसी गो
विट गे माय विटेना विट गे माय विटेना विट गे माय विटेना विट गे माय विटेना जवळे आहे परी भेटेना जवळे आहे
परिमळाचे धाव भ्रमर ओढे, परिमळाचे धाव भ्रमर ओढे, तैसे तुझे गोडी लागो मज. अविटगी माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. तृषा लागली या जीवनाते ओढे, तैसे तुझे गोडी लागो या जीवा. अविटगी माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. बाप रखुमा देवीवरो विठ्ठली आवडे, बाप रखुमा देवीवरो विठ्ठली आवडे. गोडी ऐसे गोडी मिळून गेली, अविटगी माय विटेना. जवळी आहे परी भेटेना. विठाला विठाला आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, गहिनी निवृत्ती नमन माझे. गहिनी निवृत्ती नमन माझे. आदिनाथ मच्छिंद्र गोरक्ष, गहिनी निवृत्ती नमन माझे. ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई. हा ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई. हा ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई. दंडवत
राम म्हणता रामची होई जी, पदे बैसोनी पदवी घ्यायची आईसी सुखवचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसे तुझे गोडे लागो मज अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. हा सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी परमात्म स्वरूपाविषयी आपल्या चित्तात कशी आवड निर्माण झाली पाहिजे दृष्टांतपूर्वक सांगतात. विठाला विठाला चालू असलेला हा महिनाभराचा उत्सव पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने म्हणजे असणारा काळ हा अतिशय पवित्र अशा पद्धतीचा काळ, ज्या काळाचं महत्त्व आहे अधिकस्य अधिकम फलम, अधिक फल ज्यामध्ये प्राप्त होतोय असा असणारा हा पुरुषोत्तम मास. म्हणजे काळ पवित्र आहे. देशाचा विचार केला, प्रभू रामचंद्राचं वास्तव्य ज्या भूमीमध्ये घडलंय म्हणजे हा देश पवित्र आहे, लक्षात घ्या. इतकंच नाही, नुसतं प्रभू रामचंद्राचंच वास्तव्य नाही आहे. विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळी समाधी प्रकरणाचा विषय आपण बघा, पंचमीचे दिवशी गेले पंचवटी, उतरले तटी गौतमीची दशमीपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज आदी करून सर्व संत जे समाधी प्रकरणात उपस्थित होते, सर्व संतांची मांदियाळी या क्षेत्रामध्ये राहिली. सुंदर नारायण गौरवीला फार केला नमस्कार वैष्णवांनी. या क्षेत्राचं महात्म्य आहे. सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केले नारायणी तीर्थयात्रा. अशा पद्धतीचा पवित्र देश आणि ह्या पवित्र देशात पवित्र काळामध्ये महिनाभराचा उत्सव संपन्न व्हावा याकरता हा उत्सव ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली संपन्न होतो आहे संतवीर गुरुवर्य तात्या, लक्षात घ्या. म्हणजे आयोजन करणारेही श्रेष्ठ आहे. काल पवित्र आहे, देश पवित्र आहे आणि आयोजन करणारे उमेश महाराजांचंच वाक्य सांगतो, कितीतरी लोक आहेत संप्रदायावर जगत आहेत. तुळशीच्या माळीचा उपयोग कशासाठी चालवला आहे? उद्धाराची माळ आहे पण पोट भरण्याकरता चालवलेला आहे. असे काही लोक आहे संप्रदायात की संप्रदायावर जगत आहेत. काही महात्मे संप्रदायाकरता जगत आहेत. पण गुरुवर्य तात्या असे आहे की ज्यांच्यावर संप्रदाय जगतोय. विठाला म्हणजे आयोजन करणारे कोण आहेत त्याचंही विशेष महत्त्व. तात्यांबरोबर असणारी सर्व सवंगडी तात्यांची आणि ज्या आश्रमात आहे परम पवित्र अशा पद्धतीचा आश्रम राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, उत्तराधिकारी माधवगिरी महाराज, लक्षात घ्या. या आश्रमामध्ये म्हणजे असा सर्वच हा योग जुळून आलेला. त्यातील आजच्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य तात्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आली आहे. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला या निमित्ताने जो अभंग निवडलाय संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा, कारण हा जो उत्सव आहे यामध्ये भावार्थ रामायणाचं पारायण विशेषत्वाने, एरवी जे पारायण होतात भावार्थ रामायणाचं पारायण होण्याकरता आता जवळजवळ 42,000 वय वाचायच्या म्हणजे महिनाभराचा काळ रामकथेचं आयोजन. गुरुवर्य भरत महाराजांची मुख्यत्वाने कथा, लक्षात घ्या. अतिशय गोड कथा मी उद्या ऐकायला येण्याचा प्रयत्न करेल. आज गर्दी, आता माझ्या पाठीमागे पुरुषोत्तम मासाची गर्दी असल्यामुळे इतके दिवस येताही आलं नाही. सागर चौबदारला मी सांगितलं होतं मी परवाकडे येऊन जाईल, पण त्या दिवशी नाही, 8-8:30 झाले का गर्दीच एवढी की मी 7 वाजेपर्यंत निदान इथे यावं जमलं नाही. अतिशय गोड अशा पद्धतीची महाराज आपण कथा करतात. पुढे तर तात्या सांगणार आहे ना पुढे 8 दिवस. हां, चांगला आहे. म्हणजे अशा पद्धतीचा महोत्सव म्हणजे कशासाठी हा महोत्सव आहे? परमेश्वर स्वरूपाविषयी आपल्या चित्तामध्ये आवड प्रेम निर्माण व्हावं. ज्ञानेश्वर महाराज तेच सूत्र या अभंगात सांगतात ना, परमात्म स्वरूपाविषयी आपल्या चित्तामध्ये तीव्र आवड तीव्र प्रेम निर्माण झाली पाहिजे. मग ती आवड कशी निर्माण व्हावी? कारण असं आहे, देवाचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल ज्याला शास्त्रात तीव्र जिज्ञासा म्हणतात,
तीव्र आवड देवाविषयी असेल तर, तीव्र जिज्ञासा असेल तर देवाचा साक्षात्कार आहे. देवाचा साक्षात्काराचं बीज तीव्र आवडीमध्ये आहे. मग अशा पद्धतीची आवड निर्माण व्हावी. मग ती कशी निर्माण व्हावी याकरता काही दृष्टांत दिले आहेत. म्हणजे दृष्टांतपूर्वक परमेश्वर स्वरूपाविषयी आपल्या चित्तामध्ये तीव्र आवड निर्माण व्हावी. आणि जर अशी आवड निर्माण झाली तर त्याचा परिणामही सरते शेवटी काय, त्या आवडीची फलश्रुती सरते शेवटी जीव न राहता परमात्मा स्वरूपाला, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. त्या आवडीचा परिणामही अभंगात सांगतात. विठ्ठला विठ्ठला. या अभंगाचं थोडंसं सूत्र असं आहे की अभंगामध्ये संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला उपदेश केलाय. भक्तीच्या भूमिकेवर येऊन उपदेश केलाय. कारण भक्तीची भूमिका वारकरी संप्रदायामध्ये प्रधान भूमिका आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपलं साध्य काय, कशासाठी वारकरी झालोय, देवाची प्राप्ती हे आपलं साध्य आहे. देवाच्या प्राप्तीचं महत्वाचं साधन आहे भक्ती. आणि जी भक्ती कशी आहे तर अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेली आहे. संप्रदायाची मूळ गंगोत्री श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांना ही करुणा निर्माण झाली. सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं. संस्कृतमध्ये असणारं सर्व तत्वज्ञान भाषेचीही अडचण ठरू नये. तिरे संस्कृताची गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. वारकरी संप्रदायाविषयी नेहमी एक वाक्य सांगतो, पुन्हा सांगतो. वारकरी संप्रदाय म्हणजे कसा आहे, अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेला, भक्तिप्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय. हा एक आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ आहे. म्हणजे जे जे शरीर आत्मवान आहे त्याला आत्मज्ञान संपादन करण्याचा हक्क आहे. प्राधान्य आहे भक्ती तत्वाचं आणि पाया आहे तत्वज्ञानाचा. कितीतरी पंथ आहेत, भक्ती मानतात पण भक्ती द्वैत मानतात. कितीतरी अद्वैती पंथ आहे, अद्वैत मानतात पण भक्ती मानत नाही. संप्रदायाची ही विशेषता आहे. पाया भरभक्कम तत्वज्ञानाचा आहे. वैदिक संप्रदाय तुम्ही बघा, म्हणून संप्रदायाला विनाशाचं भय नाही आहे. आजपर्यंतचा इतिहास आपण काढला, कितीतरी पंथ उदयाला येतात. अगदी राजाश्रय, द्रव्याश्रय, लोकाश्रय फार त्यांना मिळाला, पण सरते शेवटी कालौघामध्ये फार धुळीला जाऊन पोचले, नामोनिशाणी राहिली नाही. का? त्याची अनेक कारणे. त्यातील हे कारण आहे की ज्यांना तत्वज्ञानाचा पाया नाही. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या अवतारापासून पाहायचं झालं तर 750 वर्ष होऊन गेले. एवढं दीर्घकालाचं स्वरूप संप्रदायाला आहे. का बरं दीर्घकालाचं स्वरूप आहे? त्याचं अनेक कारणे. हा वैदिक संप्रदाय तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया आहे. संप्रदाय अवतारी संतांचा आहे. वारकरी संप्रदाय कोणा व्यक्ती केंद्रित नाही, तत्व केंद्रित असल्यामुळे याला विनाशाचं भय नाही. वारकरी संप्रदायाला जो तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया दिलाय श्रीमंत निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादाने, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, लक्षात घ्या, तत्वज्ञानाचा पाया दिलाय. पुष्कळ संप्रदायाचं वैभव आहे. एक बाजू त्याची तुम्हाला सांगतो. आपल्याला जर कोणी विचारलंच की सर्वात सुलभ संप्रदाय कोणता आहे म्हणून सांगा, त्याला निश्चित सांगायचं वारकरी संप्रदाय. आणि कोणी विचारलं सर्वात अवघड संप्रदाय कोणता आहे, त्यालाही सांगायचं वारकरी संप्रदाय. मग असं कसं असेल? एक तर हा संप्रदाय सुलभ असेल किंवा अवघड असेल. दोन विरुद्ध गोष्टी ह्या एकत्र कशा येतील? एक तर सुलभ असेल, नाही तर अवघड असेल. असं आहे. वारकरी संप्रदाय सुलभ आहे म्हणजे प्रवेशाच्या दृष्टीने, आरंभाच्या दृष्टीने सुलभता आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, म्हणजे आरंभाच्या दृष्टीने सुलभता. खटनट यावी शुद्ध होऊनिया जावी, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. प्रवेशाच्या दृष्टीने सुलभ आहे, पण फलप्राप्तीच्या दृष्टीने असणारी दुर्लभता. भक्तीचं प्राधान्य आहे संप्रदायामध्ये. आपण वैष्णव आहोत, भक्ती करणारे, पण का बरं भक्तीचा अंगीकार केला असेल साधू संतांनी? त्याचं एक महत्त्वाचं जे कारण आहे, भक्तिपंथ भाऊ सोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा येणेची एक एक खंडती. म्हणजे सुलभता आहे म्हणून
पण पुढे जाऊन महाराज असंही सांगतात, तुम्ही जेवढी भक्ती सोपी समजता तेवढी भक्ती सोपी आहे का? भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुरावरील पोळी, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवळे तो बळी विरळा शूर, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो बळीला शूर, निवडे तो बळी विरळा शूर, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर, फलप्राप्तीच्या दृष्टीने दुर्लभता. आता हे दोन तरी अभंग भिन्न भिन्न आहे. ज्ञानेश्वर महाराज दोन्ही गोष्टी सुलभता दुर्लभता एकाच ठिकाणी सांगतात की ह्या साधनाची असणारी सुलभता आणि फलप्राप्तीच्या दृष्टीने असणारी दुर्लभता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, हा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, सर्वत्र दुर्लभ, हा सर्वत्र दुर्लभ विरळा झाले, सर्वत्र दुर्लभ विरळा झाले, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, 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 सर्वत्र दुर्लभ विरळा झाले, सर्वत्र दुर्लभ विरळा झाले, सर्वत्र दुर्लभ विरळा झाले, सर्वत्र दुर्लभ विरळा झाले. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सुलभता कोण्या दृष्टीने आहे? फलप्राप्तीच्या दृष्टीने दुर्लभता. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आणि तत्वज्ञानाचा ज्याला भरभक्कम पाया आहे, लक्षात घ्या, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी हे कार्य केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या हे अवताराची आपण मीमांसा पाहू लागलो. पुष्कळ बाजू आहेत. वारकरी संप्रदायातील सर्वच संत हे अवतारी संत आहे, सर्वच संत हे श्रेष्ठ संत आहे. पण कार्याच्या दृष्टीने काही जो तरतम भाव जो संतांनीच प्रतिपादन केला आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज साक्षात महाविष्णूचे अवतार. ते अवताराची मीमांसा करत असताना एवढा श्रेष्ठ महाविष्णूचा अवतार, त्याची जी तुलना आहे, मी गुरुवर्य महाराजांकडे आश्रमात असताना गुरुनाम गुरु दादा महाराज साखरेंचं हस्तलिखित काही पाहायला मिळालं. त्यातील एक वाक्य सांगतो, जास्त विस्तार नाही. एक वाक्य गुरुनाम गुरु दादा महाराजांनी एक वाक्य ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराविषयी जे असं लिहून ठेवलं आहे की महाविष्णूंचा अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झाला आहे, एवढा श्रेष्ठ अवतार आजपर्यंत कधी झाला नाही, इथून पुढे कधी होणार नाही. आता ज्यावेळी मी ते वाक्य वाचलं, माझ्याही मनात संदेह निर्माण झाला. आजपर्यंत एवढा श्रेष्ठ अवतार झाला नाही सांगता येईल. मागच्या अवताराशी तुलना करून ह्या कारणास्तव ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार श्रेष्ठ आहे सांगता येईल. पण भविष्यात एवढा श्रेष्ठ अवतार होणार नाही. भविष्य कसं काय लिहिलं?
बरं, वाक्य महापुरुषांनी लिहिलेलं आहे, भविष्यात होणार नाही. मग महाविष्णूंचा अवतार, मी याच्यावर जे चिंतन केलं त्याच्यातला एक भाग फक्त सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये महाविष्णूंचा अवतार ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 2 वेळेला झालेला आहे. स्वतः शांती ब्रह्म एकनाथ महाराज तेही महाविष्णूंचेच अवतार आहे. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, स्वतः महाविष्णूचे अवतार आहे. पण नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपण बघा, स्वतः महाविष्णूचे अवतार असले तरी योग्यता सांगत असताना, महत्त्व सांगत असताना महाविष्णूचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झाला आहे ना, त्यांचं वर्णन करतात. लक्षात घ्या. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप, सर्वाभूते सुखरूप, ज्ञानोबा माझा. सरते शेवटी लिहितात विठोबाचा प्राण सखा. लक्षात घ्या, हे जे वर्णन केलेलं आहे ना, म्हणजे स्वतः महाविष्णूचे अवतार असून महत्त्व कोणाचं सांगतात? ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं. इतकंच नाही, भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व सर्व संतांनी सांगितलं आहे. वेदोपनिषदापासून सर्व साधू संतांनी भगवत नामोच्चाराचं महत्त्व सांगितलं आहे. भगवत नामचिंतन केलं मनुष्य उद्धाराला कसा प्राप्त होतो, पुष्कळ त्या नामभक्तीचं महात्म्य स्वतंत्र प्रतिपादन केलं आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे. पण देवाच्या नामाचं महात्म्य सांगून झाल्यानंतर संत नाम जपाचं ज्यावेळी महात्म्य नाथ महाराज सांगतात, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या नाम जपाचं महात्म्य काय, त्याची योग्यता काय, कोण सांगताय? नाथ महाराज सांगतात ना. मगाशी आपण अभंग म्हटला का नाही, 3 अक्षरी निवृत्ती, जो जप करीला हो रात्री, तया सायुज्यता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ, 4 अक्षरी ज्ञानदेव, जो जप करी धरील भाव, तया ब्रह्मपदे ठाव, ऐसे शिवादी देव बोलले. ज्ञानेश्वर महाराजांच्या नाम जपाचं महात्म्य आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञ, ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. जांगे होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञाता ज्ञेय जांगे होय ज्ञानाग्निने पापे जळती, ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ज्ञानाग्निने पापे जळती, ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. हे ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञ, करीतो सर्वज्ञ. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो.
ज्ञानदेव म्हणता. काय फलश्रुती आहे. ज्ञान देव देतो. देव स्वतः ज्ञान देतो. उलट सांगू न देऊन काय करतो. देवाची प्रतिज्ञा द्यावाच लागेल. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती. ते स्वतः महाविष्णूचे अवतार आहे. पण महत्व योग्यता कोणाची सांगतात. महाविष्णूंचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झाला. दुसरा महाविष्णूंचा अवतार संप्रदायात नाथ महाराजांनंतर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज साक्षात महाविष्णूंचे अवतार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं वर्णन आहे काय. ज्ञानदेवे रचिला पाया. महाराजांच्या अवताराचं महात्म्य तुका झालासे कळस. मंदिरावर कळस कधी बसवला जातो. ज्यावेळी मंदिराचं काम परिपूर्ण झालंय. काही उणं नाही आहे. तसंच आहे संप्रदायाची परिपूर्णता ज्या महापुरुषाच्या अवताराने झाली. अशी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजही साक्षात महाविष्णूंचे अवतार आहेत. पण आपण बघा महाराजांचं वाङ्मय वाचत असताना ज्यावेळी धरणे करायचा प्रसंग आहे त्यावेळी ते स्वतंत्र प्रकरण आपण वाचा. महाराजांनी वर्णन केलंय. काय ज्ञानदेवी उणी जिही पाठविले धरणी. आपण जर ते प्रकरण पाहिलं महाराजांनी जे वर्णन केले. महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार असा आहे जगातील सर्व ज्ञानी एकत्र करा. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. पुष्कळ वर्णन आहे. तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखा. म्हणजे आपण बघा स्वतः महाविष्णूंचे अवतार असून योग्यता कोणाची सांगतायत. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालेल्या अवताराची. म्हणजे सर्व संतांचे प्रमाणे फक्त मी दोनच सांगितले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराची योग्यता सर्व संतांनी सांगितली आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं महात्म्य काय. आता आपण विचार करा. सर्व संत ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार योग्यता मान्य करतात. असे असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज ते म्हणत असताना काय म्हणतात. ही स्थिती मला कोणामुळे प्राप्त झाली. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जी स्थिती ते काय देव हाती वाचेची ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधली. पण मिळालंय कोणामुळे. निवृत्तीने दिधली माझे हाती. निवृत्तीनाथ महाराजांच्या हे कृपेचं वैभव आहे. आईचे श्री निवृत्तीनाथांची गौरव आहे जी साचे ग्रंथो नोहे कृपेची. ज्ञानदेव म्हणे तरलो. दोनदा सांगताय निश्चयाने. पण कोणामुळे. आता उद्धरिलो गुरुकृपे. त्यामुळे मी निवृत्तीनाथ महाराजांचा कोण आहे. दास आहे. एवढ्या अवताराची योग्यता आहे. पण स्वतःला काय म्हणतात. म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास आन काही. एवढ्या योग्यतेचे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज. पण स्वतःला काय म्हणतात. मी निवृत्तीनाथांचा दास आहे. म्हणजे लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जर एवढा मोठा असेल सर्व संत सांगत असतील तर श्रीमान निवृत्तीनाथांचा अधिकार काय असेल. नाथ महाराज सांगतात ना. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदाता. म्हणजे आपण लक्षात घ्या आपण भाग्यवान आहोत का. आपण निवृत्तीनाथांची वारकरी आहोत. हां काय भाग्य असेल लक्षात घ्या. सर्व संतांमध्ये गुरु हा संत कोळीचा राजा. निवृत्तीनाथ महाराजांचा असणारे हे स्थान. साक्षात संजीवन समाधी. निवृत्तीनाथांची वारी आपल्याला घडते. दर महिन्याची वारी घडते. आता येणारी वारी आहे आषाढी पालखी सोहळा. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जे प्रस्थान आहे 29 जूनला होणार आहे. आपलं भाग्य आहे का नाही. आपल्याला ती वारी करता येते. निवृत्तीनाथांचे आपण वारकरी आहोत. हे आपलं भाग्य आहे. असे असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज. पांडुरंगाच्या स्वरूपाविषयी आपल्या चित्तात आवड निर्माण झाली पाहिजे. प्रेम निर्माण झाले पाहिजे. सहजच देवाविषयी प्रेम आवड निर्माण होत नाही. तुम्ही सांगून बघा. रोजचाच आमचा उद्योग आहे. रोज उपदेश करायचा आहे. देवाविषयी आवड निर्माण होणं. लक्षात घ्या. सांगून 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 पार सांगणाऱ्याचे दात पडून गेले. ऐकणाऱ्याचे कानाचे पडदे फाटून चालले. पण परिणाम होतो का. देवाविषयी सहज आवड निर्माण होते का. शेतकरी वर्ग आपण चिंतन करा. शेतामध्ये गवत उगवण्याकरता काही आपण प्रयत्न करतो का. नाही. आपसुका उगत असतं. पण धान्याचं तसं आहे का. मग धान्याविषयी किती मेहनत मशागत केली तरी उगवेलच पदरी पडेलच सांगता येत नाही. तसं आहे.
देवाविषयी सहज आवड निर्माण होत नाही. आणि विषय सेवन करायला कुठे शिकवावं लागतं का? वेदेन करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना. महाराज म्हणतात, रोज म्हणतोय आपण, विषय ओढी भुलली जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. विषय सेवन करायला शिकवावं लागत नाही. आणि किती शिकवलं सांगितलं तरी देवाविषयीची आवड निर्माण होत नाही. विषय सेवनाला शिकवावं लागतं का कुठे? अगदी दुसऱ्या शब्दात सांगू का सोपं करून, मॅचिंग कसं करावं याची कुठे शाळा आहे का? हा, न शिकता माणसं शहाणी आहेत. तुम्हाला दुसरी बाजू सांगू, आता हे विषय सेवन अनंत जन्माचे संस्कार स्वाभाविक ओढ आहे. आणि सरकार काय शिकवतं हे शाळेत शिकवा म्हणून. कोणतं शिक्षण द्या म्हणतात? मुलांना जे किशोर अवस्थेत आले त्यांना विषय सेवनाचं शिक्षण द्या म्हणतात. मला सांगा, माणसं न शिकता एवढी शहाणी आहे, शिकून काय करतील? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे संत वाङ्मय शाळेत शिकवलं पाहिजे का विषयाचं शिक्षण दिलं पाहिजे? ते नाही शिकवत आहे, लक्षात घ्या. मी तेच सांगत होतो, विषयाविषयी स्वाभाविक आवड. एखादी माता माऊली असेल समजा, म्हणजे मॅचिंगचा विषय म्हणून सोपं करून सांगायचं आहे. कपाळाला हिरवी टिकली लावली असेल तर नख शिकांत ती माऊली हिरवी होती. म्हणजे मॅचिंग कसं करावं. बरं, आता असं आहे, फक्त बायांनाच मॅचिंग कसं करावं हे कळतं का? पुरुषाला कळत नाही का? काय काही माता माऊलीचं माझं भांडण आहे. पुरुषालाही कळतं मॅचिंग कसं करावं. पुरुषाला जाऊ द्या, कीर्तनकार महाराज लोक, हां, कुठल्या संस्थेत काय तिथे मॅचिंग कसं करावं शिकवलं जातं का? धोतर कसं पाहिजे, तिचे काठ कसे पाहिजे, साडीपेक्षा मोठाले काठ निघाले आता धोतराचे. उपरणं कसं पाहिजे, फेटा कसा पाहिजे. आणि लक्षात घ्या, कीर्तनकारामध्ये गायक वादक सगळे आले. बोला बोला. भागवतकार राहिले, भागवतकार. बरोबर आहे, बरोबर आहे. आत्तापासूनच सुधारणा करून घेतो. कारण आता कीर्तनकार महाराजापेक्षा आता भागवतकारच झाले, रामायणकार. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी कोणी सांगत नाही. भागवतकाराचं ते उपरणं तर बघा, जे निळं काळं चालत नाही ना ते घालतायत. बरोबर आहे तात्या, तुम्ही सांगितलं. बरं, वारकऱ्यांनी गंध कसं लावावं आणि भागवतकार कशा लावताय? टोपी घालत नाही, बोडक्याने कथा सांगता. पुष्कळ आहे. आता तात्यांनी प्रेरणा दिली म्हणून 2 शब्द बोललो. पुढे लक्षात घ्या, म्हणजे कीर्तनकार असो का भागवतकार असो, गायक वादक सगळे त्याच्यात आले. हाती के पाव मी सबके पाव. बस. वारकरी वेशभूषा कशी असावी तुम्ही बघा. खरंच टोपे घालतात का? उपरणं कोणतं असावं? वारकरी उपरणं असावं. मी का सांगतोय, कुठे शिकवलं जातं हे? पण न शिकता माणसाची त्याच्यामध्ये आवड आहे. आणि देवाविषयी सहज आवड निर्माण होते का? देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता विशुद्ध पुण्य लागतं. लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ना, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, 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 म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी. मला एकाच उतरणीची सवय रोज. हां, एकच उतरणी चालते. हां, जसं तुमचं. हां हां. बहुता सुकृताची जोडी. सुकृत शब्दाचा अर्थ
पूर्वी केलेलं चांगलं कर्म, आणि ते एका दिवसाचं नाही, लक्षात घ्या. मागे केलेलं निष्काम कर्म, निष्काम उपासना, तज्जन्य विशुद्ध पुण्य, त्या पुण्याईचा परिणाम देवाविषयी आवड निर्माण होणं. त्याच्याशिवाय देवाविषयी आवड निर्माण होत नाही. हे बघा, सामान्य आवड तर सर्वांना आहे. सामान्य आवड म्हणजे काय? प्रत्येकाला वाटतं माझं दुःख कायमचं जावं, कायमचं सुख असावं, ज्याला मोक्ष म्हणतात, ब्रह्मस्थिती म्हणतात. म्हणजे काय, सगळेच मुमुक्षु आहे का? मग सामान्य आवड आहे. सामान्य असून कुचकामी आहे, काही उपयोग नाही. सामान्य आवड आहे, मग उद्धार सर्वांचा झाला आहे का? एकंदर तुम्ही लोकसंख्या वर्गीकरण करून बघा. ज्ञानी लोक ज्याला म्हणतात, श्रद्धावान लोक ज्याला म्हणतात, एकनिष्ठ लोक ज्याला म्हणतात, एकंदर लोकसंख्येमध्ये थोडे आहे. अज्ञानी लोक, विषयी पामर लोक, अश्रद्धावान लोक, संशयी लोक, विपरीत भावनेचे लोकच रगड आहे. सतत पालटणारे, बुद्धी पालटणारे लोक रगड आहेत. बुद्धी पालटावी आपली. आपण स्थिर बुद्धी राहत नाही, बुद्धी पालटावी. पण कशी पालटावी? जशी अर्जुनाची पालटली. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला शिकवत होता हे युद्ध करणं कसं चुकीचं आहे वगैरे. पण एवढं मी बोललो तरी माझं बोलणं भगवान मनावर घेत नाही. माझं काही चुकतंय का? संशयात आला. पहिल्या अध्यायामध्ये निश्चयात होता, म्हणजे निश्चित भ्रमात होता. संशयात आला, शरणागती पत्करली. कार्पण्य दोषो प्रहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यश्रेयस्या निश्चितं बृहितं मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. आणि मग शिष्यत्व पत्करल्यावर भगवंतांनी उपदेश केला. अर्जुनाच्या बुद्धीत किती पालट झालाय की पहिल्या अध्यायामध्ये युद्ध करणं कसं चुकीचं आहे, गुरुवादिकांची हत्या करावी का, पण शेवटचं वचन अर्जुनाच्या मुखातलं, करिष्ये वचनं तव. म्हणजे पहिल्यांदा देवाला शिकवणारा, आता आज्ञा दे भलतेविषयी देवा. हे युद्ध धर्मानुसार आहे का अधर्मानुसार आहे, यात मी जगणार आहे का मरणार आहे, काही नाही, बस तू सांगायचं आणि मी करायचं. असा बुद्धीचा पालट झाला पाहिजे. आपली अशी बुद्धी पालटली पाहिजे. नुसतं शरीर पालटूनही काय करता, परमार्थाच्या दृष्टीने शरीराच्या पालटण्याला महत्त्व आहे. तुम्ही बघा, गाढवाचं लेकरू जन्माला आलं की चांगलंच दिसतंय, पण मग मोठं झालं की गाढव ते गाढवच आहे. लक्षात घ्या, बुद्धी पालटली पाहिजे. आपली बुद्धी स्थिर स्वरूपाने आपण कधी राहत नाही, एकनिष्ठ आपण कधी राहत नाही, सतत बुद्धी पालटत राहते. कारण आपल्या बुद्धीमध्ये जे सप्त धातू आहे ते विषम स्वरूपात आहे, म्हणून निश्चय वृत्तीचे राहत नाही. एक तत्व आहे, तस्य नोच्चलते मनः. ज्याची माता ज्याचे पिता ज्या मानाचे विशुद्ध असतील त्याचं मन कधी पालटत नाही. आपली बुद्धी कधी स्थिर राहत नाही. सत्व रज तम ह्या तिन्ही गुणाचे चक्र सतत चालू आहे, सतत. आणि तिन्ही गुण प्रत्येकाच्या ठिकाणी आपण असं समजायचं कारण नाही की एखादा चोर आहे म्हणजे चोराच्या ठिकाणी सत्वगुण नाहीच, आणि एखादा कीर्तनकार महाराज आहे त्याच्या ठिकाणी तमोगुण नाहीच. सत्व रज तम ह्या तिन्ही गुणाचे चक्र जे आहे ना सतत चालतं. सतत असं समजू नका की सत्वगुण तर सत्वगुणच राहील, रजोगुण तर रजोगुणच राहील, तमोगुण तर तमोगुणच राहील. आता बघा, पुरुषोत्तम मास चालू आहे. या प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आपण आहोत. गुरुवार तात्यांनी याचं आयोजन केलं आहे. मग प्रत्येकाला वाटतं आपण नाशिकला जावं, भावार्थ रामायण पारायण करावं, रामकथा ऐकावी, कीर्तनाला जावं, हरिपाठ करावा, म्हणजे सत्वगुण तयार होतो. पण किती दिवस राहतो सत्वगुण? काला होऊ द्या. असं वाटतं भजन करून कोणाचं भलं झालंय, काही कामधंदा करावा, 2 पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे रजोगुण तयार झाला. बरं, रजोगुण किती दिवस राहील? असं वाटतं इमाने इतबारे कामधंदा करून फार मिळणार का माणसाला? फार नाही मिळणार. मग 2 नंबर केला की एकदमच श्रीमंत, म्हणजे रजोगुणही गेला, तमोगुण निर्माण झाला. आता हे तरी महिन्याभराचं सांगितलं, महिनाभर कुठे घेऊन बसला? अरे दिवसभर नाही, क्षणा पालटी रंग. सत्व रज तम सतत बदलत राहतात, सतत. पुन्हा कीर्तनाचंच उदाहरण घ्या. आपलं कीर्तन चालू आहे आत्ता, म्हणजे सत्वगुण आहे. किती वेळ राहतो सत्वगुण? कीर्तन होऊ द्या, नारळ पाकिट घ्यायची वेळ येऊ द्या, लगेच रजोगुण. बरं, रजोगुण किती वेळ राहील? पाकिट उघडून बघितलं काही कमी निघालंच. तमोगुण निर्माण व्हायला वेळच नाही. अनेक बुद्धीची तरंग क्षण पालटती रंग. धरो जाता संग तव तो होय बाधक. मी का सांगतोय? ज्ञानी लोक, श्रद्धावान लोक, एकनिष्ठ लोक थोडे, अज्ञानी अश्रद्धावान विपरीत भावनेचे एकनिष्ठ नसणारेच लोक रगड आहे. रस्त्याने जाताना दगडगोटे एवढे आहेत, ठेचा लागत आहेत. मग माणिक सगळीकडे मिळतात का? जंगलात गेले तर काटेरी झाडं एवढे, मग चंदनाची झाडं सर्वत्र आहे का? तसंच आहे. एकंदर लोकसंख्येमध्ये साधू पुरुषाचं जसं दुर्लभत्व आहे तसं साधूंना ओळखून त्यांना शरण जाऊन
साधक ज्याला म्हणतात, भक्त ज्याला म्हणतात, वारकरी ज्याला म्हणतात, त्यांची संख्या सुद्धा कशी आहे? थोडीच आहे ना. म्हणजे साधूचं दुर्लभत्व आहे, तसं भक्ताचंही काय आहे? दोघांना उद्देशून एकच भाषा आहे. विरळाईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. हा विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. विरळाईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. विरळाईसा कोणी म्हणून देवाच्या स्वरूपाविषयी सहजच आवड प्रेम निर्माण होत नाही. ते निर्माण व्हावं. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगा समोर उभे, देवा तुझ्या स्वरूपाविषयी आवड प्रेम निर्माण व्हावं, माझ्यामुळे होणार नाही, तुझ्या कृपेनेच हे निर्माण होईल. देवा मग तुझ्या स्वरूपाविषयी आवड निर्माण व्हावी, मग ती कशी व्हावी आवड निर्माण, याकरता दृष्टांत दिलाय. म्हणजे दृष्टांतपूर्वक पांडुरंगाच्या स्वरूपाविषयी आवड निर्माण कशी व्हावी महाराज सांगते अभंगाच्या पहिल्या चरणात. परिमळाची धाव भ्रमर बोला परिमळाची भ्रमर परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर उडी. ऐसी तुझी गोडी लागो माझा तैसी तुझी गोडी लागो मज, ऐसी तुझी गोडी लागो माझा तैसी तुझी गोडी लागो मज. आवीट गे माय आवीट गे माय परिमळाची धाव भ्रमर ओढी. बोला परिमळाची धाव भ्रमर उडी. म्हणा, उमेश महाराज नाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर उडी. ऐसी तुझी गोडी लागो माझा तैसी तुझी गोडी लागो मज, ऐसी तुझी गोडी लागो
स्वभाव गप्प बसू देत नाही लक्षात. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ मूळ स्वभाव जाईना. विठाला 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 कुंडली कवरला श्री ज्ञानदेव ची धाव भ्रमर ओढी तैसे तुझे गोडी लागो. मज देवाविषयी आवड कशी निर्माण व्हावी दृष्टांत दिलाय भ्रमराचा. त्या भ्रमराला परिमळ सेवन करण्याविषयी एवढी ओढ एवढी आसक्ती असते लक्षात. विषय सेवनाची आपल्याला जेवढी तीव्र इच्छा आहे निदान तेवढी तरी देवाविषयी आवड निर्माण व्हावी थोडक्यामध्ये. आता एक तत्व तुम्हाला सांगतो. भोग्य भोक्तृत्व भ्रांती ज्यावेळी चित्तात निर्माण होते पुष्कळ शास्त्रात त्याचे परिणाम दिले. दोनच सांगतो. भोग्य भोक्तृत्व भ्रांती जर निर्माण झाली ना पहिला परिणाम तर असा आहे गौण कोण आणि प्रधान कोण हे समजत नाही. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी फार सांगायचे ज्याला अंगाअंगी भाव ज्याला म्हणतात ना तो कसा माणसाला समजत नाही. गौण कोण आणि प्रधान कोण. अंगाअंगी भाव म्हणजे लक्षात घ्या. समजा नवीन फेटा घेतला होता आणि डोक्याला बांधला होता तेवढ्यात पाऊस यायला लागला. फेटा घालण्याला काय करतो तो फेटा डोक्यावरून काढतो प्लॅस्टिकमध्ये घालतो खाकुटीला मारतो आणि चालायला लागतो. लोक म्हणतात महाराज फेटा बांधला होता डोक्याला राहू दे ना पाऊस यायला लागला. मग फेटा भिजला तर मग डोकं भिजते ना म्हटले पुसून काढू. सर्दी झाली तर औषध घेऊ ताप आला तर इंजेक्शन घेऊ पण फेटा भिजता कामा नये. म्हणजे डोक्याकरता फेटा आहे का फेट्याकरता डोकं हे न कळणं याला म्हणतात गौण कोण आणि प्रधान कोण अंग कोण आणि अंगी कोण हे न कळणं. आता असं आहे जड पदार्थामध्ये ही गोष्ट लक्षात येत नाही पण चेतन पदार्थात पती पत्नीमध्ये बघा. अगदी सोपं सांगू का व्यवहारामध्ये जे प्रापंचिक लोक आहेत त्यांना अनुभव आहे की जो पती असतो तो स्वतः नटतो का बायकोला सजवतो. जड पदार्थात हे कळत नाही लक्षात घ्या. आता जड समजा घर आहे घर बोलत नाही. समजा उद्या घर बोलायला लागला अशी कल्पना करा. घर काय म्हणेल माझ्यासाठी तू आहे. आपण म्हणतो माझ्यासाठी घर आहे चूक आहे. तो घर म्हणते माझ्यासाठी तू. समजा माझा रंग उडाला तर रंग कोण लावते मला. पडझड झाली तर दुरुस्त कोण करते. हां ते बोलत नाही पण पती पत्नीमध्ये मोठी मोठी विचित्रता आहे. दोघंही चेतन आहे. अन्योन्य अध्यास शास्त्रात दिलाय. परस्परांच्या ठिकाणी भ्रांती होते. पतीला काय वाटते पत्नी माझी भोग्य आहे पत्नीला वाटतं पती माझा भोग्य आहे. भोग्य भोगतो भ्रांती ज्यावेळी कळसाला जाते धर्मशास्त्रानुसार हा पती आहे म्हणजे अंगी आहे पण आसक्तीमुळे तिचा अंग होऊन जातो. लक्षात घ्या हा एक भ्रांतीचा परिणाम. आणि दुसरी भ्रांती होते त्या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीतला दुसरा एक परिणाम फक्त सांगतो पुष्कळ आहे दोनच सांगतो. आपण मेलो तरी हरकत नाही म्हणतो पण भोग्य पदार्थाला जगवण्याचा प्रयत्न करतो. त्या भ्रांतीचा परिणाम आहे. एका उपासकाने उपासना केली ती देवता प्रसन्न झाली. आंबा दिला एक जा हा आंबा खा अमर होशील म्हटले. तिने आंबा घेतला विचार केला मी आंबा खाल्ला आणि मी अमर झालो. काय उपयोग होणार आहे लोकांना समाजाला काय उपयोग आहे माझ्या अमर होण्याचा. माझ्या बायका पोराने दिले ते अमर झाले उपयोग काय त्याचा. समाजाला काय उपयोग झाला पाहिजे. आंबा कोणाला दिला पाहिजे म्हणे समाजाचं हित होईल. कोण आहे असा आपला राजा आहे धर्मानुसार वागणार आहे. मग हा राजा जर अमर झाला तर प्रजेला दीर्घकाल सुख प्राप्त होईल. त्याने काय केलं तो राजा तो आंबा राजाला आणून दिला. आता ह्याच्या पुढचं मोठं अवघड आहे. राजाला आंबा आणून दिला पण राजाचं प्रेम होतं राणीवर. राजाने विचार केला मी अमर झालो पण माझं प्रेम राणीवर आहे तीच मरून गेली तर माझ्या जगण्यात काय फायदा आहे अमर होण्यात. कोण जगलं पाहिजे राणी जगली पाहिजे. राजाने काय केलं तो आंबा राणीला दिला. आता इथपर्यंत तरी ठीक होतं. त्याच्या पुढचं अवघड आहे. राजाचं प्रेम निदान राणीवर तरी होतं. राणीचं प्रेम राजावर नाही सहिसावर तो घोड्याला खरारा करणारा. तिने विचार केला मी जगले अमर झाले पण माझा प्रियकर जर मरून गेला माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. कोण जगलं पाहिजे माझा प्रियकर. तिने तो आंबा त्या सहिसाला दिला. सहिसाकडे आंबा आला. त्याने विचार केला मी आंबा खाल्ला मी अमर झालो काय उपयोग आहे. मी चांगला मनुष्य नाही दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे. मी अमर होऊन काय फायदा आहे. अमर कोण झाला पाहिजे खरा सज्जन. सज्जन कोण आहे म्हणले आपला राजा. दुसरं कोण सज्जन इथे. राजा अमर झाला पाहिजे. यांनी पुन्हा तो आंबा राजाला आणून दिला. माझा दृष्टांत इथेच संपलाय. मला काय सांगायचं आहे लक्षात घ्या.
भोग्य भोक्तृत्व भ्रांती चित्तात निर्माण झाली. आपण मेलो तरी चालेल, भोग्य पदार्थाला जगवण्याचा प्रयत्न करतो. तीच गोष्ट भ्रमराच्या ठिकाणी आहे. त्या परिमळ सेवन करण्याची इकडनं सुगंध येतोय म्हणून कळल्याबरोबर त्या कमळावर जाऊन बसणार. परिमळ सेवन करण्यात एवढा आसक्त होणार जसा सूर्योदयाला कमळ उघडलं, सूर्यास्त झालं की मिटून जातं, हा त्याच्यात अडकून पडतो त्याच्या आसक्तीमुळे. आता सूर्यास्त होईल झालेला असतो, आपण याच्यात अडकून पडू. बरं, कमळामध्ये अटकायचं काय कारण आहे का? त्याची पाकळी, त्या भ्रमराचं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. का असं होतंय? त्याची पाकळी केवढी कठीण, कोरडं लाकूड कोरून काढतो, पण स्नेह ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून तेच उत्तीर्ण होईल प्राणी. आपला प्राण गेला तरी हरकत नाही, त्याच्याविषयी आसक्ती आहे, प्रेम आहे ना. परी कमळदळ चिरून येणे सामर्थ्य असून तैसे कठीण कोवळे स्नेह देखा. निदान तेवढं तरी प्रेम देवाविषयी निर्माण व्हावं, तैसे तुझी गोडी. त्या साधक दशेमध्ये वर्णन केलंय ना, परमेश्वराविषयी साधकाची जी दशा दिली ना, कैसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. देवाविषयी आवड चित्ताला झुरणी लागली पाहिजे. गवळणींचं उदाहरण मोठं आहे. सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? यथाव्रज गोपिका नाम. भक्ती क्षेत्रातल्या आदर्श गवळणी आहेत. लक्षात घ्या, गवळणींना आता देवाचा विरह होणार, त्याचं दुःख आहे. आपल्याला विरहाचं दुःख होत नाही का? विरहाचं दुःख व्हायला अगोदर योग यावा लागतो. आपल्याला योगच नाही देवाचा, विरहाचं दुःख काय करणार? त्यातही भूत विरह, वर्तमान विरह, भविष्यत विरह, पुष्कळ त्याचे प्रकार आहे. गवळणींना देवाचा योग आला ना, आता त्या देवाचा वियोग होणार. त्याचं जे दुःख आहे ना, रथी चढली वनमाळी आकांत रथे चढले वनमाळी आकांत भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी. भूमी पडल्या वजमाळी ऊन त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजले नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. हया आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळे. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. भूमी पडल्या व्रजभाणी कोणच्या सांभाळी. हा भूमी पडल्या व्रजभारी कोणत्या सांभाळी. नयनेच्या उदकाने नयनेच्या उदकाने
धरणी. माणसं प्रपंचात रडत नाहीत का? हां, एखाद्याचं लग्न झालं नाही, एखादं लेकरू झालं नाही, अगदी ओक्साबोक्सी रडतात. पण अजूनपर्यंत मला देव भेटला नाही. निदान भेटावा, निदान डोळ्यामध्ये 2 टिपूस तरी तेवढे तरी यावेत. तैसी तुझी गोडी लागू मज. देवाविषयी गोडी आवड निर्माण व्हावी. पण मग गोडी प्रेम कधी निर्माण होईल त्याचं एक तत्व आहे. वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्ती. त्या वस्तूचं महत्त्व लक्षात आलं तर आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, त्याशिवाय होत नाही. मग ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, मग तो आवड कधी निर्माण होईल, तो कसा आहे, कुठे आहे, त्याचं स्वरूप समजलं तर आवड निर्माण होईल. मग ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी तो परमात्मा कसा आहे, कुठे आहे याचा निर्देश करतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. आविट गे माय विटेना. 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 जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. अविटगी माय विटेना. जवळी आहे परी भेटेना. ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी तो परमात्मा कसा आहे त्याचं एक लक्षण सांगतात. अविटगी परमात्मा अविट स्वरूपाचा, अविनाशी स्वरूपाचा. लक्षात घ्या, जगामध्ये देवाला सोडून बाकी सर्व पदार्थ विटणारे आहेत. आता विटण्याची पण पुष्कळ बाजू आहे. विटण्यातल्या 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी, विटण्यामध्ये एक तर पदार्थ आपल्या अंगाने विटत असतो, एक बाजू आहे. नाही तर त्या पदार्थाविषयी वृत्तीमध्ये वीट निर्माण होतो, दुसरी बाजू आहे. पंचविषय लक्षात घ्या, हे कसे आहेत, विटणारे आहेत. म्हणजे ज्या पदार्थांचा स्वभावता नाश ज्याला म्हणतात, आश्रय नाशात नाश, परता नाश पंचविषयाचा होत असतो. स्वभावता नाश. अगदी रत्नागिरीला जाऊन खास हापूस आंब्याची पेटी चांगली आणली, निवडून आणली, घरी आणून पेटी ठेवली. काही दुर्घटना घडली, 10-12 दिवस घर सोडून जावं लागलं, कुलूप लावलं घराला. आला 15 दिवसांनी, पेटी उघडून पाहिली. आता आंबे चांगले राहिले का? मग कोणी नाश केला त्याचा? स्वभावता नाश पंचविषयाचा होतो. आश्रय नाशात नाश. आश्रयाचा नाश झाला. भिंतीवर चांगलं चित्र, पण भिंतच पडून गेली, चित्र राहील काय? परता नाश, दुसऱ्याकडून नाश पंचविषयाचा होत असतो. परमात्म स्वरूप जे आहे ना, ते अविटका आहे. स्वभावता नाश, आश्रय नाशात नाश त्याचा होत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, पदार्थ चांगले आहेत पण वृत्तीला वीट निर्माण होतं. सडलेले आंबे नाही, चांगले आंबे आहे, पण त्या विषयाचं जर अनित्यत्व कळेल,
विषे रांधिली रस सोय जेवणारा जाई ठाऊवे होय तै तो ताटाचे सांडोनी जाय जया परी तैसे संसाराया समजता जाणी जय जे अनित्यता वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भोगा ही केची का पारत्रीची पाहिके झाली आहे इच्छेची परी भोगावे हे न रुची मना माझी. त्याचं स्वरूप समजलं ना. आता विषय चांगले आहेत पण स्वरूप समजल्यामुळे वृत्तीला वीट निर्माण होणं. विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून मनते मनी बैसले मनते मनी बैसले ते मनी बैसले विठले चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून मनते मनी बैसले मनते मनी बैसले ते मनी बैसले पंचविषयाचं अनित्यत्व कळलं वृत्तीला वीट निर्माण होतं. पहिली गोष्ट आहे पदार्थाचा स्वभावता नाश. आत्मस्वरूप परमात्म स्वरूप तिन्ही दृष्टीने त्याचा नाश होत नाही. आणि वृत्तीलाही आपल्या स्वरूपाचा कधी वीट निर्माण होत नाही. वृत्तीला वीट निर्माण होतं. किती अवस्था म्हातारपणाची अशी अवस्था होते लक्षात घ्या. समजा एखादा अतिशय वृद्ध झाला जर्जर झालाय अगदी त्या घाटावर पडलाय इंद्रायणीच्या. अंगावर वस्त्र आहे की नाही खायला मिळतं की नाही सर्व देहधर्म त्या ठिकाणीच आहे. अशी मरणासन्न अवस्था आहे मरत नाही. मग त्याची अवस्था पाहून जर एखाद्याला दया आली हे बघ हे घे थोडी विषयाची पुडी घे म्हणजे मोकळं तरी होशील. तो म्हणतो तुला आया बहिणी नाही का अगोदर त्यांना दे म्हणतो. म्हणजे एवढ्या अवस्थेतही स्वरूपाचा वीट निर्माण होत नाही याच्याकरता मी सांगतो. म्हणजे एकतर आत्मस्वरूपाविषयी वृत्तीलाही वीट निर्माण होत नाही. स्वभावता आश्रयनाशात परतानाश. त्याचा दुसऱ्या शब्दात सांगू अस्ति जायते वर्धते विपर्णमते अपक्षयते विनश्यते षडभाव विकार आत्मस्वरूपाचा कधी होत नाही. दुसऱ्याही शब्दात सांगतो भगवंताचं वचन आहे परमात्मा अवीट आहे सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणूनही अवीट आहे. त्याची एक जी बाजू दिली ना परमात्मा अवीट का अनादित्वाद निर्गुणत्वाद परमात्मा यमव्ययः शरीरस्तोपि कौंतेय न करोती न लिप्यते. परमात्मा अवीट आहे का त्याचं एक कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो अनादि आहे. अनादि शब्दाचा अर्थ असा आहे ज्याचा कधी जन्मच होत नाही. जन्मतः जो विटत नाही. जरी आपण देवाची जयंती साजरी केली ना तरी परमात्मा कसा आहे अनादि आहे. न तस्य कार्यम करणंच विद्यते. अनादि असल्यामुळे अवीट आहे. ज्याची कधी उत्पत्तीच होत नाही उत्पत्तीतः तो विटत नाही. ठीक आहे अनादि आहे म्हणून अवीट आहे. गुणतः तरी विटेल का नाही. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात भगवंताचं जे हे वचन आहे निर्गुणत्वात. निर्गुण असल्यामुळे गुणतः विटत नाही. संत वाङ्मयाचं काय महत्त्व आहे. आपण वारकरी झालो हे संत वाङ्मय आपल्याला अभ्यासाला मिळते पाहायला मिळतंय पारायण करायला मिळतं. काय आपण भाग्यवान आहे लक्षात घ्या. जे ज्ञानेश्वर महाराजांना सार्थ अभिमान आहे माझा मराठाची बोल कौतुक. आपल्याला अभिमान नाही कारण इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजी शिकू नये असं माझं सांगणं आहे का. भाषा कोणतीही शिका किती ज्ञान संपादन करा त्याच्यातलं फक्त एक तत्व आहे मातृभाषा जो बरोबर शिकेल मातृभाषा ज्याला परिपूर्ण येते ना तोच दुसऱ्याची भाषा परिपूर्ण शिकू शकतो. इंग्रजी आलं पाहिजे मातृभाषा मराठी शिकायची नाही. इंग्रजी शिकायला गेलेले पोरं तुम्ही बघा ते बोलतात कसे म्हणजे मातृभाषा मराठी येत नाही त्यामुळे दुसऱ्याची भाषा बरोबर येत नाही म्हणजे शुद्ध इंग्रजी बोलत नाही आणि शुद्ध मराठीतही नाही ज्याला धेडगुजरी म्हणतात. म्हणजे सोळं होतं ते सोडून दिलं आणि ओळं सापडत नाहीये अशी अवस्था आहे. मग फिरा नागडी विठाला विठाला विठ्ठल धड मातृभाषा नाही धड इंग्रजी नाही. ज्ञानेश्वर महाराजांना का अभिमान आहे मी हे ह्या वचनावरून आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. मराठीचं एवढं वैभव काय. परमात्मा अवीट आहे का निर्गुणत्वात. निर्गुण हे जे पद आहे भगवंताच्या मुखातील मी सांगितलं परमात्मा निर्गुण आहे सांगण्याकरता स्वतः देवाचं वचन आहे निर्गुणत्वात. वेद सांगतो परमात्मा निर्गुण आहे. कोणत्या पदानी निर्गुणम. वेद भगवान स्वतः निर्गुणत्व निर्गुण पदाने सांगतात. संतांचं हे वैभव आहे. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचं वैभव काय लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्मा निर्गुण आहे. निर्गुण पदाने जर सांगितलं तर निर्गुण पद सगुण सापेक्ष आहे.
निर्गुण शब्द कसा आहे? सगुण सापेक्ष. आमचा परमात्मा निरपेक्ष निर्गुण आहे. निरपेक्ष निर्गुण, निर्गुण पदाने होत नाही, गुण सापेक्षच आहे. म्हणून तो परमात्मा निर्गुण नाही, निर्गुण सांगितलंय अगुण पदाने. आपण रोज म्हणतोय सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी मन व्यर्थ जाय, हरी विना मन व्यर्थ जाय, हरी विना मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, टाळ वाजवा टाळ. हरी बिन मन व्यर्थ जाय, हरी बिन मन व्यर्थ जाय, हरी बिन मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विना मन व्यर्थ जाय, हरी विना मन व्यर्थ जाय. हा सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी बिन मन व्यर्थ जाय, हरी बिन मन व्यर्थ जाय. ज्ञानेश्वर महाराज बघा कसे शिकवतात. सगुण निर्गुण गुणाचे, सगुण आणि निर्गुण गुणाचे आहेत. गुण सापेक्ष आहे, ज्याला रिलेटिव्हिटी म्हणतात, सापेक्षतावाद. आईन्स्टाईननी पुष्कळ लिहिले अमृतानुभवात. ज्ञानेश्वर महाराजांनी तर कळस केलं, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे निर्गुणपद गुणसापेक्ष आहे. आमचा परमात्मा निरपेक्ष निर्गुण आहे. मग सांगितलंय कोणत्या पदाने? अगुण. अगुण म्हणजे निरपेक्ष निर्गुण. महाराजांचं असंच वचन आहे ना, सवे तो कया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला. अगुण आणिला, तेने अगुण आणिला, तेने अगुण आणिला, तेने आणिला, अगुण आणिला, तेने. सवे तुकया मेला, 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 सवे तुकया मेला. तेने अगुण आणिला, तेने अगुण आणिला, तेने अगुण आणिला, तेने अगुण आणिला. सवे तो कया मेला, त्याने अगुण आणिला. अगुण पद कशासाठी? किती बारकाव आहे. आता गुणाचे अवगुण म्हणणारे पुष्कळ महाभाग आहे. मग ते त्यांच्या बुद्धीचं वैभव. विठ्ठल 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 किती बारकाव आहे शब्द वापरण्यात. मी का सांगतो? परमात्मा अवीट आहे का? अगुण असल्यामुळे अवीटगी. पुढे शब्द आहे माय. ज्ञानेश्वर महाराजांच्या अतिशय आवडीचा शब्द आहे, प्रेमळ शब्द आहे. उमेश महाराजांना विचारा, मराठवाड्यातील सर्व भाषा, एखादा पुरुष असतो तो पुरुषाला म्हणतो काय करतोस माय. तुम्ही आता संस्थानला बघा, त्या फळ्या संस्थानचे जे लोक येतात ना, हां, मारुती बाबा, मोतीराम बाबांपासूनची परंपरा, सर्व मराठवाड्यातील लोक येतात, त्यांची भाषा बघा किती प्रेमळ आहे. काय करतोस माय, पुरुषाला म्हणताय काय, एखाद्या बाईला म्हणतो काय. आवडीचा शब्द आहे, प्रेमळ शब्द असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अभंगात वापरलाय. जाई नगी माई आजी संसार सुपळ झाला, आवडीचा असल्यामुळे इथे अवीटगी माय. पुन्हा शब्द आहे विटे ना. मग पहिल्यांदा अवीट सांगितलं ना, आता विटे ना का म्हणतात? अव्यक्त निराकार. लगेच पुढे काय म्हटलंय? नाही जे आकार. म्हणजे सारखे शब्द दोनदा वापरायची माऊलीला सवय लागली का? त्याच्यातला भाव वेगळा आहे. अवीट का म्हणतात? अगदी एका वाक्यात सांगतो. अवीट का? की स्वभावात अनाश त्याचा होत नाही म्हणून अवीट आहे. वृत्तीला वीट निर्माण होत नाही म्हणून अवीट आहे. विटे ना का? अनादि आहे म्हणून विटेना, अगुण आहे म्हणून विटेना. जास्त त्याचा विस्तार नाही, एका शब्दात तुम्हाला सांगतो. अवीटगी
माय विटेना. मग असा जो परमात्मा आहे ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, जो अविट आहे, नित्य स्वरूपाचा आहे, कुठे आहे? जवळी आहे परी भेटेना. परमात्मा जवळ आहे पण भेटत नाही. का भेटत नाही? ऐका, वाक्य तेच ठेवायचं, एकदा पण म्हणायचं आणि एकदा म्हणून म्हणायचं. परमात्मा जवळ आहे पण भेटत नाही. का? जवळ आहे म्हणूनच भेटत. अरे वा. जवळ असणं हाच प्रतिबंध आहे. म्हणून तर तुम्ही बघा, परमात्मा जवळ आहे. जवळ म्हणजे अतिसन्निहित. कितीतरी वस्तू आपल्या जवळ असतात, सन्निहित असतात, पण अतिसन्निहित. आता हा माईक माझ्या जवळच आहे ना, अतिसन्निहित आहे का? माझं स्वरूप आहे का? ते माझ्याहून वेगळाच आहे. परमात्मा अतिसन्निहित आहे, आपलं स्वरूपच आहे. आणि देव हे आपलं स्वरूप असल्यामुळे देवाचा शोध नेमकं शरीराच्या बाहेर कुठे घेण्याची गरज नाही. आणि तत्व असं आहे, शरीर बाह्य पदार्थाची गरज निर्माण होणं म्हणजे प्रपंच आहे. ज्या शरीर बाह्य पदार्थ कोणताही तुम्ही बघा, आपल्याला रोज अन्न घ्यावं लागतं, शरीरातल्या आतल्या पुरतं का बाहेरचं लागतं? म्हणजे अन्न सेवन करणं प्रपंच आहे. पाणी लागतं, शरीराच्या आतलं का बाहेरचं? अरे हवा लागते, किती बारकाव आहे, आतली पुरती का बाहेरची घ्यावं लागते? म्हणजे श्वास घेणं जिथे प्रपंच आहे, किती बारकाव आहे. शरीर बाह्य पदार्थाची गरज. मग घर बांधायचं ठरलं, सामान आतलं लागतं का बाहेरचं लागतं? आणि लग्न करायचं ठरलं तर अरे आपल्या कुळातलं पुरत नाही, बाहेरच्या कुळातून आणावं लागतं. म्हणजे लग्न करणं तर नक्कीच प्रपंच आहे. शरीराच्या आत देवाने दिलंय, त्याच्यावर भागत त्याला परमार्थ म्हणतात. महाराज म्हणतात, तुझे खंडी तरी उरला तो अवगा हरी, आपणा बाहेरी नलगी ठाव धुंडावा. ज्ञानेश्वर महाराज उत्तम वारकऱ्याला सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा. अखंडित सेवा करा, त्याची बाहेर जायची गरजच नाही. आपलं जवळ आहे, अतिसन्निहित आहे, पण जवळ असणं पतिव्रंद आहे. तुम्ही बघा, आता वारी येईल की नाही आपली निवृत्तनाथांची, समजा पालखी सोहळ्यामध्ये. निवृत्तनाथांचा पालखी सोहळा निघाला, पौर्णिमेला दशमीला जातो, 26 दिवस लागतात. समजा नाशिक जिल्ह्यातील एखादा श्रीमंत शेतकरी असेल, व्यापारी असेल, असा एखादा श्रीमंत म्हणजे काय, खिशामध्ये भरपूर पैसे आहे, 10 हातामध्ये मुद्या घातलेल्या आहे, गळ्यात सोनं आहे, असा श्रीमंत असताना असाच वारीला आला. एका चोराने ते पाहिलं, त्याची संगत केली. वारीमध्ये चोऱ्या होतात का नाही? होत नाही का चोऱ्या? मग वारकरी चोऱ्या करतो का? चोराने म्हणाला. वारकरी चोरी करतो. वारकऱ्याचा फक्त वेश घालतो, मोठा माळा घालतो, मोठं गंध. आपल्याला वाटतं हा खरा महाराज, कारण आपल्याला अधिकार नाही, आपण त्यालाच महाराज म्हणतो. लक्षात घ्या, कारण भंपकगिरीचाच काळ असल्यामुळे आपली श्रद्धा त्याच्यावर बसते. वा काय गंध आहे, काय माळा, काय धोतर आहे, हा खरा महाराज. कितीतरी महात्मे. आता बापू बाबांसारखे किती, कोणी म्हणतं का त्याला महाराज? साधं या बसा कोणी म्हणत नाही, त्याच्यावरच आपण भाळतो. मग त्याला वाटतं हा वारकरी, याची संगत केली, हा चोर असतो. आणि मग रोज प्रयत्न करतो याचं सोनं पैसे चोरायचा. मग चोरायचं आहे, मग काय करावं लागतं? त्याला झोपायची वाट पाहावं लागते. मग हा वारकरी झोपला, मग याला रात्री चोरायचं, मग याला जागरण करायचं, किती प्रयत्न केला तरी सापडायचं नाही. हा वारकरी लवकरच 3लाच काकड्याला उठायचा. याला जागरण झालं, हा उशिरा उठायचा. उशिरा उठून पाहिलं, हातामध्ये गळ्यामध्ये सोनं आहे, खिशामध्ये पैसे, रात्रीच कुठे ठेवतो. शेवटचा मुक्काम मला आता पंढरपूर दिसायला लागले. शेवटी पाया पडला, म्हणले मी वारकरी नाही, मला पंढरपूरला पण यायचं नाही, मी आहे चोर. तुमचे पैसे दागिने चोरायचे, आता मला ते पण नको म्हटले. पण मी एवढं 25 दिवस प्रयत्न केला, तुमच्याबरोबर राहिलो, मला ते चोरता आलं नाही. फक्त मला एवढं सांगा, तुम्ही कुठे ठेवत होता ते? मला नको. अरे म्हणे तुझ्याच खिशात ठेवून मी झोपत होतो. याने आपला खिसा पाहिलाच नाही का? जवळी आहे बास, याला दुसरं उत्तर नाही. दादा महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग. त्यांचे एक मित्र कीर्तनकार होते, 120-30 वर्षापूर्वी, तेव्हाचा प्रसंग. दादा महाराज गेले, त्यांच्या वाड्याच्या बाहेरून आवाज दिला, का हो कीर्तनकार महाराज आहे का? आतून आवाज आला, त्या काळात मंडईत भाजी आणायला गेलाय. म्हणजे आत्ता काय बोलतात, मला वाटतं कीर्तनात सांगायची सोय नाही. हां, का असं होतं? कीर्तनकार महाराजांचा रुबाब बाहेरच. हां, घरी गेल्यावर तुम्ही बघा, जे प्रापंचिक कीर्तनकार आहेत, कीर्तनकारची बायको कधी त्याला विचारते का, आज कीर्तनाला कुठला अभंग घेतला होता, काय विषय सांगितला? तिला काही घेणं देणं नाही. उपरण्यात काय आणलंय, म्हणजे उपरणं धड तर आमचं सगळं धड, नाही तर हे धडच शिल्लक राहते. बघ, उपरण्यात काय आणलं म्हणजे नुसता नारळाचा गोटा नाही लागत.
100च्या नोटा तर कधीच बंद झाल्या, 500च्याच लागतात. हं? कीर्तनकार महाराज आता लक्षात घ्या, कीर्तनकार आता माझाही अनुभव आहेच ना. कीर्तनाला कोणत्या गावात गेलो, ह्या माता माऊली येतात, महाराज आले म्हणून औक्षण करतात, ओवाळणी करतात. आता बिचाऱ्या श्रद्धेने ओवाळतात. आम्ही ओवाळून घ्यायला लायक आहे की नाही वेगळाच विषय आहे. तुम्ही श्रद्धेने ओवाळत असतात. मी त्या माता माऊलीने सांगतो, मला औक्षण करू नका, ओवाळणी करू नका. तुम्ही का ओवाळणी करता? कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, काही शब्दाचा प्रभाव जाणून ओवाळणी करता. म्हणजे तुम्हाला फक्त प्रभावच माहिती आहे म्हणून ओवाळणी करता. मी त्यांना सांगतो, मला ओवाळायचं आहे ना, माझ्या घरी येऊन 4 दिवस राहा, घरी माझी कशी ओवाळणी होते ते पहा, आणि मग ठरवा याला ओवाळायचं की नाही. असं का होतं? कारण तुम्हाला फक्त शब्दाचा प्रभाव माहिती आहे, आणि आमच्या घरच्या माणसांना माझा स्वभाव माहिती आहे, आणि त्याच्या पुढचं आहे स्वभाव जाणून जर ओवाळणी झाली तर ती खरी ओवाळणी आहे. असं आहे ते. हां, म्हणजे असं का होतं? रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं वाक्य मध्येच आठवलं म्हणून सांगतो. ते म्हणायचे, महाराज लोकांनी आपल्या घरच्या बायका पोरांना परमार्थाचा उपदेश करू नये. का करू नये? जवळ असल्यामुळे दोषच दिसतात, श्रद्धा दिसतच नाही. श्रद्धा नसल्यावर उपदेश करून फायदा काय? का असं होतं? एकच कारण, जवळी आहे. दुसरं उत्तर आहे का त्याला? हे बघा, परमेश्वराची व्याप्ती सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी पडला, देवा व्यतिरिक्त काही नाही. मग देव असून का दिसत नाही आपल्याला? संत सांगतात सगळीकडे देव आहे. आपला अनुभव काय? देवाला सोडूनच बाकी सगळं. एवढी विरुद्ध प्रतीती का? परमात्मा असून ज्ञान का होत नाही? पदार्थ असून ज्ञान न होण्याचं कारण सांख्य कारिकेमध्ये 8 प्रतिबंध दिले. अतिदूरात, अतिसामिप्यात, इंद्रिय घातान, मनोनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समाना विहाराश्च. 8 प्रतिबंध आहे ना. ज्ञानेश्वर महाराज इथे एकच सांगतात, अतिदूरात एखादा पक्षी, विमान आपल्या डोळ्यात देखत उडाले आणि आता दिसत नाही, नाही म्हणता येतं का? दूरत्वामुळे. अतिसामिप्यात, कीर्तन करायचं आणि फेटा बांधायचा आहे, आरसा तरी पाहावं लागतं, नाही तर दुसऱ्याला तरी विचारावं लागतं. मग डोकं काय फार लांब आहे का? जाऊ द्या, डोकं, कपाळ त्याच्यापेक्षा जवळ आहे. रोज गंध लावतो तरी काय लागते? वारीमध्ये एवढासा बारीक का ना घेऊनच येतो आपण. बरं जाऊ द्या, आता कपाळ तरी दूर आहे, डोळ्यात घातलेलं काजळ आता काय अडचण आहे दिसायला? लांब आहे का? डोळ्यातलं काजळ दिसायला दिसतं का? म्हणून तर म्हण आहे ना, दुसऱ्याच्या डोळ्यातील काय दिसतं? कुसळ. पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. अतिसामिप्यात, इंद्रिय घातान. एखादा मनुष्य इथे कीर्तनाला येऊन बसलाय, बहिरा आहे, लाऊडस्पीकर एवढा मोठा आवाज आहे, सर्व आहे, शब्द कानावर पडतात, पण बहिरा असल्यावर शब्द कळतील का? इंद्रिय घातान. इंद्रिय चांगले, बहिरा नाही, पण मनच जागेवर नाही. कीर्तनाला येऊन नुसतं धड बसले, ऐक, काय उपयोग आहे? मनोनवस्थानात शब्द आहे पण ज्ञान होईल काय? मनच जागेवर नाही. सौक्ष्म्यात, एखादा पदार्थ सूक्ष्म असतो, दिसतो का डोळ्याला? सूक्ष्मदर्शक लावल्यावर दिसतो. व्यवधानात, हे मागे पडदा आहे, पडद्याच्या मागे पदार्थ आहेत का नाही, वस्तू आहेत का नाही, ज्ञान होतंय का? व्यवधानात. अभिभवात, रात्री आता एवढे चांदण्या दिसतात, सकाळी सूर्योदय झाल्यावर कुठे जातात त्या? सूर्याच्या प्रकाशात त्याचा प्रकाश काय होतो? अभिभवात. समानाविहाराश्य. समजा गावातले मुलं मंदिरात हरिपाठ म्हणताय, आपला मुलगा हरिपाठ म्हणायला गेलाय, तोही म्हणतोय, ताला स्वरात म्हणतोय, पण आपल्याला आपल्या मुलाचा आवाज ओळखू येतो का? ऐकू येतो का? त्याचा आवाज नाही का त्याच्यात? असून ज्ञान का होत नाही? सर्वच ताला स्वरात म्हणत असल्यामुळे असे पदार्थ असून ज्ञान न होण्याची 8 प्रतिबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज एकच सांगतात, अतिसामिप्यात, जवळी आहे, परी भेटेना. मग ज्या देवाविषयी आवड निर्माण व्हावी, ती आवड कशी निर्माण व्हावी? दुसरा दृष्टांत दिलाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तृषा लागलिया जीवनात ओढी, तृषा लागलिया जीवनात ओढी, तैसी तुझी गोडी लागोया जीवा, तैसी तुझी गोडी लागोया जीवा. जीवनात ओढे
जीवनाती ओढी तैसी तुझी गोडी लागोया जीवा. तृषा लागली असताना म्हणजे तहान लागले, तहानेने व्याकुळ झालाय. त्याला काय जीवनाती ओढी, जीवन म्हणजे पाणी, मला पाणी कधी मिळेल. तहानेल्या माणसाला सतत वाटतंय. तहानेला मनुष्य त्याला काय द्यावं लागेल आता तहान लागली तर? पाणीच. दुसरा काय उपाय आहे का? भुकेला मनुष्य 7 दिवस जेवलेला नाही, भूक लागली खूप. मग त्याची भूक भागवण्याकरता काय पंचपक्वान्न खाल्ल्यावरच भूक भागणार आहे का? साधं जेवण केलं तरी, अरे शिळं पाकं खाल्लं तरी भूक भागणार. शिळं पाकं जाऊ द्या, पाला पाचोळा खाल्लं तरी भूक भागणार आहे. भूक भागवण्याचं माध्यम कसं आहे? साधारण आहे. कशाने भूक भागते? पण तहान भागवायची तर पाणीच. म्हणून तर हा दृष्टांत दिलाय. अन्य साध्याची व्यावृत्ती, अन्य साधनाची ही व्यावृत्ती. तहानेल्या माणसाला काय लागते? पाणीच. हे बघ, तहान लागली ना, गावरान तूप आहे, पी 1 लिटरवर. किती तूप पेलं तर तहान भागणार आहे? भागते का? पायी वारीचा अनुभव आहे. आणि विशेषतः ज्यावेळी आपण त्या श्रीरामपूरहून निघतो का नाही, ते दुपारी देवळाली, प्रवरा, श्रीरामपूर, राहुरीला जातो. नेमका हटकून ऊनच जास्त असतं आणि रस्ता बारीक असल्यामुळे टँकर पुढे गेलेले असतात कारखान्याच्या पुढे. भजन करत जायचे. नेमकं नाटाचे समाधी प्रकरण चालू असतं. ऊन आणि तहान लागते. महाराज तहान लागली का? हां, हे घ्या सुपारीचं खाण घ्या. आता किती सुपारीचं खाण खाल्ल्यावर तहान भागणार आहे? भागवा भागवीचे. ताण भागवायला पाणीच. तसं तैसी तुझी गोडी लागोया जेव्हा, पाणीच. लक्षात घ्या, अन्य साध्याची साधनाची व्यावृत्ती. निश्चयात्मक निळोबाऱ्यांचं उदाहरण दिले. अनुष्ठानाला बसली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची भेट व्हावी. साक्षात पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. निळोबाराया डोळे उघडा. डोळे उघडून पाहतात, तुम्ही कोण? अरे ज्यांचा धावा करतात त्यांचा मी देव आहे ना. हां, देवा तुला बोलवलं का आम्ही इथे? आमंत्रणा वाचून यायची सवय देवा कधीपासून लागली? कारण काही गोष्टी अशा आहेत, आमंत्रण असेल तरच जावं, नाही तर जाऊ नये. काही गोष्टी आमंत्रणाची वाट पाहावी. का आता इथे उत्सव आहे, इथे काही आमंत्रणाची वाट पाहिजे? वारी आहे, काय आमंत्रणाची वाट पाहिजे? तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी, संत चरण भावे रेगावे. आणि तिसरी गोष्ट आहे, काही ठिकाणी असे आमंत्रण आलं तरी जाऊ नये. हे बघा महाराज, तुम्हाला आमंत्रण आहे, पत्रिकेवर तुमचं नाव आहे, फोटोही टाकलाय, तुमच्या हाताने उद्घाटन आहे, तुमच्या हाताने नारळ फोडायचा आहे, तुम्ही आलं पाहिजे. कशाला? तमाशाच्या फडाच्या उद्घाटनाला. जावं महाराजांनी. मग देवा आमंत्रण केलंय, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून सरते शेवटी निश्चयाने सांगितले, निळा म्हणे आम्ही नोळकोची देव. बस तुकाराम महाराजच भेटले पाहिजे. तहानेल्या माणसाला पाणीच. तसं तैसी तुझी गोडी. देवाविषयी प्रेम सहज निर्माण होत नाही, याच्याकरता वारकरी व्हावं लागतंय. पायी वारी भजन करीत हा जो आनंद आहे ना, वैष्णवा संगती सुखवाटी गाई नाचे. ज्ञानोबा तुकाराम भजन चालतं ना, परदेशी माणसाला डोल येतो आणि आपल्याला धरून खेचावं लागतो. ये का? अंतःकरणामध्ये प्रेमाचा अटळ परिणाम येतो. कधी डोल आला हे समजतही नाही. तेवढं प्रेम. बरं, तेवढं प्रेम नसलं देवाविषयी, निदान आपल्या देहावर करतो तेवढं तरी देवावर करा. कारण यथा देहे तथा देवे. थंडीचे दिवस आहे, आपल्याला आंघोळीला गरम पाणी लागतं, मग देवाला गार पाणी का घालतो? गरम घाल. गरम पाण्याचं सांगतो. मला अनुभव आहे. निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधीची सेवा परंपरेने घराण्यात आहे ना. काय होतं, एक सप्ताह चालू होता. सप्त्यामध्ये अन्नदान करण्याची पूजा, समजा समाधीची पूजा करायला तो आला. तिने एवढं कडक पाणी आणलं बादलीभर. त्याला म्हटलं, अरे पाणी किती गरम आहे. तो म्हटला, महाराज काल तुम्ही होते का पूजेला? अरे म्हटलं, मी काल नव्हतो. काल याच्यापेक्षा कडक पाणी होतं म्हणे. समाधीची तक्रार नाही, तक्रार तुमचीच आहे म्हटले. अरे हे निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे. निवृत्तीनाथ महाराज तिथे विग्रहाला धरून बसले. निदान एवढी भावना. माझे आजोबा गणू काका, त्यांचं तर असं असायचं, कोणी पूजेला बसले ना, ते अंगठ्या काढायला लावायचे. बायांना सांगायचे, बांगड्या वर करा, समाधीला लागून येऊ नका. निदान तेवढं तरी प्रेम. तैसी तुझी गोडी लागोया जीवा. आणि अशी जर देवाविषयी गोडी प्रेम निर्माण झाली, त्याचा परिणाम काय होतो? अभंगाच्या शेवटच्या चरणात, बाप रखुमा देवी वरु विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवीवर विठ्ठल आवडी. बाप रखुमा देवी वरु विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवीवर विठ्ठल आवडी. गोडी गोडी मिळून गेली. गोडी से गोडी
विठ्ठली आवडी बाप रखुमादेवीवर विठ्ठल आवडी बाप रखुमादेवीवर विठ्ठल आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली गोडी अशी गोडी मिळून गेली माय विठेना विठ्ठले माय विठेना गोडी असे गोडी मिळून गेली गोडी असे गोडी मिळून गेली माया विटेना अविटगे माया विटेना विठोबार घुमाई विठोबान जय जय विठोबार विठोबार घुमाई कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कारा विठोबार घुमाई जय गोपाल 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 बालेराव महाराज म्हणा दोघं म्हणा बालेराव महाराज कोणी म्हणा दोघं जण म्हणा पटकन एक पहिली म्हणा एक ध्रुपद म्हणा हा पटकन म्हणा या म्हणा ध्रुपद म्हणा म्हणा परिमळाची परिमळाची धाव ओढी परिमळाची धाव ओढी
बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी गोडी ऐसे गोडी मिळून गेली बाप रखुमा देवीवरून ही जी नाममुद्रा महाराजांनी लिहिली पुष्कळ भाव आहे. आपल्या आईवडिलांविषयी भावना ठेवून मातृदेव भव पितृदेव भव उपास्य देवतेविषयी भावना ठेवून आपलं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा त्याविषयी भावना ठेवून परमात्मा विटीवर का आला त्याचा कारण मागचा पुंडलिकरायाचा इतिहास यामध्ये सांगितल्यासारखा होईल. पुष्कळ विस्तार आहे. सार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेत महाराजांनी लिहिलं आहे तिथे आपण वाचा. ही नाममुद्रा का तयार केली बाप रखुमा देवीवरू. पुढे शब्द आहे विठ्ठल. वारकरी संप्रदायात विठ्ठल शब्द वारकऱ्याचा अतिशय आवडीचा आहे प्रेमाचा आहे. विठ्ठल शब्द का वापरला विठोबा का नाही म्हटलंय. पांडुरंग म्हणायला काय अडचण आहे. पांडुरंग कधी म्हणतात विठोबा शब्द कधी येतो पुष्कळ भाव आहे ना. पांडुरंग म्हणजे पांडुरंग म्हणजे शुद्ध रंग. ऐसे करेगा विठोबा ऐसे करेगा विठ्ठला असं नाही म्हटलं. ऐसे करेगा पांडुरंगा कारण पुढचं मागणं आहे शुद्ध रंग व्हावी रंगा. विठोबा शब्द कधी होतो विठोबा शब्दाचा भाव आहे विचा केला ठोबा म्हणजे सगुण निर्गुणाचा जिथे विषय असेल तिथे विठोबा शब्द येतो. नेनो ब्रह्म मार्ग चुकली मग शब्द येतो हा विठोबा निधान. विठ्ठल शब्द विठू त्याला ल हा प्रेमाचा प्रत्यय आहे. खेड्यापाड्यात सहज माणसं म्हणतात लई झालं माणसाला वाटतं अशुद्ध आहे चूक आहे. रलयो अभेदा व्याकरणाचा सिद्धांत आहे. प्रेमळ शब्द आहे हा प्रत्यय प्रेमाचा आहे. विठ्ठल शब्द म्हणून प्रेमाचा आहे. प्रेमाचा आवडीचा विषय जिथे असतो तिथे विठ्ठल शब्द येतो. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठोबा निधान सापडली. विठ्ठल निधान आवडीचा प्रेमाचा विषय विठ्ठल शब्द. इथे आवड प्रेम निर्माण व्हावे म्हणून विठ्ठल शब्द आहे. बाप रखुमादेवर विठ्ठली आवडी. आणि अशी जर आवड निर्माण झाली गोडी ऐशी गोडी मिळून गेली. जीवाची गोडी परमेश्वराच्या गोडीत मिळून जाते. म्हणजे ह्या आवडीमुळे जीव राहत नाही परमात्म स्वरूपाला परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. जीव ब्रह्मैक्य ह्या आवडीचा परिणाम त्यामध्ये होत असल्यामुळे बाप रखुमादेवर विठ्ठली आवडी. गोडी ऐशी गोडी मिळून गेली अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. अशा परमात्म स्वरूपाविषयी अशी आवड आपल्या चित्तात निर्माण व्हावी म्हणून ह्या पर्वकाळाचं महत्त्व लक्षात घेऊन ह्या पुण्यभूमीचं महत्त्व लक्षात घेऊन गोरर्य तात्यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे की आपल्या चित्तात परमेश्वराविषयी आवड निर्माण व्हावी. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे आत्मा आहे. आणि त्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाटेला आली आहे. यथामध्ये दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. यामधले जे शब्द आहेत हे परंपरेचे संतांचे शब्द हिताचे शब्द आहेत. उद्धाराचे शब्द. यात करमणूक होणार नाही. करमणुकीकरता आपलं कीर्तनही नसतं. हा भ्रम आपण हल्ली काढून टाकला पाहिजे. कारण हल्ली लोकांना असं वाटतं कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन झालं. करमणुकीचे साधनं घरी कितीतरी आहेत. आई ते प्राप्त आहे ते सोडून दिले पैसे खर्च केले कष्ट केले सायास केले वेळ घालवला आणि पदरी काय पाडून घेतले म्हटले करमणूक. मग घरी होते ते बरे होते त्याच्याकरता कीर्तन नाही आहे. परंपरेचे संतांचे शब्द श्रीमंत निवृत्तीनाथांच्या काही आशीर्वाद परिणाम पुण्याईचा मागचा परिणाम गुरुवर्य महाराजांची झालेली भेट त्यातून काही दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हां आणि जे चुकीचं आहे खास माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष आहे. बरोबर आहे ते संग्रही ठेवा. जे चुकीचं आहे मला परत देऊन टाका. कारण चुकीचं तुमच्याजवळ राहून तुम्हाला उपयोग होणार नाही. चुकीचं मला परत दिलं त्यामध्ये ती चूक दुरुस्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करील. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
विठ्ठली आवडे बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडे ओडी आईची